फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन बँक फॉर फायनल एक्झाम TY BBA CA 2 मार्क्सचे क्वेश्चन बघणार आहोत फॉर चॅप्टर सेकंड. पार्ट 2 आपण बघणार आहोत. पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सब्जेक्ट .NET फ्रेमवर्क. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1, डिस्क्राइब इफ देन स्टेटमेंट इन VB.NET. इफ देन स्टेटमेंट हा कंडिशनवरती वर्क करतो. जर कंडिशन ट्रू असेल तर कोड एक्झिक्यूट होतो. जर कंडिशन फॉल्स असेल तर तो कोड एक्झिक्यूट न करता बाहेर पडतो. इफ द कंडिशन इव्हॅल्युएट्स टू ट्रू देन द ब्लॉक ऑफ कोड इनसाइड द इफ स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड. इफ कंडिशन इव्हॅल्युएट्स टू फॉल्स then the first set of code after the end of the statement if statement will be executed. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये आपण एक नंबर घेऊया डीम ए ॲज अ इंटिजर आणि त्याला इनिशियलाइज करूया व्हॅल्यू 10. इफ ए इज लेस दॅन 20 देन ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा कोड एक्झिक्यूट होईल. कुठला कोड? console.writeLine ए इज लेस दॅन 20 ही लाईन प्रिंट होईल. एंड इफ होईल. ही लाईन प्रिंट करून तो एंड इफ करेल. किंवा जर हे कंडिशन फॉल्स असेल तर काय होईल? console.writeLine व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे जी काय एची व्हॅल्यू असेल तो तिथं प्रिंट करेल. सो अशा फॉर्ममध्ये हा इफ देनमध्ये कोड ॲक्टिवेट होईल. याचा आउटपुट आपल्याला येईल ए इज लेस दॅन 20. इझी आहे ना? नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन सिलेक्ट केस स्टेटमेंट इन VB.NET. सिलेक्ट केस स्टेटमेंट अलाउज अ व्हेरिएबल टू बी टेस्टेड फॉर इक्वॅलिटी अगेन्स्ट अ लिस्ट ऑफ व्हॅल्यूज. Each value is called case and the variable being switched on is check for each select case. मल्टिपल केसेस असतात आणि प्रत्येक केससाठी आपण इंडिव्हिज्युअली चेक करतो. याचा सिंटॅक्स बघा अशा फॉर्मॅटमध्ये आहे की एक्सप्रेशन आपण दिलेलं असतं आणि त्या एक्सप्रेशनच्या पॉसिबल केसेस आपण त्याचा डिफाईन करतो आणि जशी जी केस असेल तसं त्याचा कोड ब्लॉक त्याच्यापुढे आपण डिफाईन करतो. केस फर्स्टला मॅच झालं तर कोड ब्लॉक 1 एक्झिक्यूट होईल. केस 3ला मॅच झालं तर कोड ब्लॉक 3 एक्झिक्यूट होईल. याच्यापैकी कुठल्याही केसेसला जर मॅच झालं नाही तर हा जो स्विच केस आहे तो डिफॉल्ट जी केस असेल तो ती रन करतो. एक एक्झाम्पल बघूया की ज्याच्यामध्ये आपण एक सिलेक्ट केस स्टेटमेंट घेतलेलं आहे. केस 1 असेल तर मेसेज बॉक्स यू टाईप 1. केस 2 असेल तर यू टाईप 2. असं अप टू आपण काही केसेस घेतलेल्या आहेत. या केसेसमध्ये आपण रेंज पण देऊ शकतो जसं इथं दिलेली आहे. केस 16, 17 टू 20, 21 टू 25 अशी रेंज जरी आपण दिली तर त्या रेंजमध्ये पण आपण अशा टाईपने चेक करू शकतो. तर याचं आउटपुट आपल्याला मिळेल. जर आपण टेक्स्ट बॉक्समध्ये 17 एंटर केलं तर आपल्याला टाईप मिळेल, मेसेज मिळेल यू टाईप इन 17. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन व्हाईल लूप इन VB.NET. While end loop is used to execute blocks of code or statements in a program as long as the given condition is true. It is useful when the number of executions of a block is not known. जर आपल्याला माहीत नसेल की आपण दिलेलं जे काही लूपिंग आहे ते किती वेळ एक्झिक्यूट करायचं आहे त्या केसमध्ये आपण while loop यूज करतो. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू असते तोपर्यंत तो कोड ब्लॉक जो दिलेला असतो तो ब्लॉक परत तो एक्झिक्यूट करतो. ज्यावेळेस ही कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस तो या लूपिंगमधून बाहेर येतो. एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये आपण वाईल ए इज लेस दॅन इक्वल टू 10 ही एक कंडिशन घेतलेली आहे. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपण console.writeLine एची व्हॅल्यू आपण आउटपुट स्क्रीनला प्रिंट करत जाणार. प्रत्येक सायकलच्या वेळेस आपण एची व्हॅल्यू एक-एकने इन्क्रीमेंट करत जाणार. इनिशियलाइज व्हॅल्यू आपण एला 1 केलेलं आहे. तर जसं जसं तुम्ही प्रत्येक सायकलला 1, 2, 3 असं इनिशियलाइज होत जाईल तोपर्यंत हा व्हाईल लूप एक्झिक्यूट होईल जोपर्यंत ए इज लेस दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन ट्रू आहे. ही कंडिशन फॉल्स झाली तो या व्हाईल लूपच्या बाहेर येईल. तर बघा या कोडचं आउटपुट आपल्याला अशा प्रकारे मिळेल 1, 2, 3 अप टू 10 नंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन फॉर लूप इन VB.NET. It repeats a group of statement a specified number of times and a loop index counts the number of loop iteration as the loop executes. While loopमध्ये आपल्याला किती वेळा ते लूपिंग होणार आहे हे माहीत नव्हतं पण फॉर लूपमध्ये आपण त्याचं इटरेशन्स आहेत, नंबर ऑफ लूपिंग्स जे आहेत ते आपण डिफाईन करू शकतो. आपण इथं स्टार्ट आणि एंड कंडिशन डिफाईन करतो. तर जोपर्यंत आपण स्टार्ट टू एंड ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत त्या लूपिंगमधले स्टेटमेंट त्या लूपिंगमधला कोड हा परत एक्झिक्यूट होईल.
आपली स्टॉपिंग कंडिशन एंड कंडिशन आली की आपण त्या फॉर लूपमधून बाहेर येणार. एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये आपण फॉर आय इज इक्वल टू 1 to 10 घेतलेला आहे. म्हणजे आय हा आपला 1 पासून स्टार्ट होणार आहे आणि अप टू तो 10 पर्यंत तो रन होणार आहे. जे इज इक्वल टू 2 to आय म्हणजे आयचे व्हॅल्यूपर्यंत 2 पासून स्टार्ट होणार आणि आयच्या व्हॅल्यूपर्यंत हा सेकंड फॉर लूप एक्झिक्यूट होईल. याच्यामध्ये आपण केले इफ आय मॉड जे इज इक्वल टू 0 देन एक्झिट फॉर. जर ही कंडिशन मीट झाली तर आपण या फॉरला एक्झिट करणार. अदरवाईज आपण नेक्स्ट जे म्हणजे आपला जे जो आहे तो 1ने इन्क्रीमेंट करत जाणार. असं कुठपर्यंत जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. इफ जे इज ग्रेटर दॅन आय डिवाइड जे, जर ही कंडिशन ट्रू असेल तर कन्सोल डॉट राईट लाईन 0 इज अ प्राईम नंबर. आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल तर तो बाहेर येईल आणि नेक्स्ट आय म्हणजे आय 1ने इन्क्रीमेंट करेल. कुठपर्यंत? 10 पर्यंत. 1 to 10 पर्यंत. 10 पर्यंत तो गेला की तो इथून बाहेर येईल. बाहेर येऊन कन्सोल डॉट रीड लाईन अँड एंड सब. याचा आउटपुट आपल्याला मिळेल 1 to 10 मधले जेवढे प्राईम नंबर्स आहेत ते 1 2 3 5 7 हे सगळे प्राईम नंबरची लिस्ट आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन फॉर ईच नेक्स्ट लूप इन VB.NET. It repeats a group of statement for each element in a collection. The loop is used for accessing and manipulating all elements in an array or a VB.NET collection. याचा सिंटॅक्स असा आहे की या कंडिशनमध्ये या फॉर लूपमध्ये आपण जी कंडिशन देतोय स्टार्ट आणि एंडची त्याच्याप्रमाणे तो कोड एक्झिक्यूट करतोय. पण याच्यामध्ये आपण जे कंडिशनसाठी जे कलेक्शन दिलेलं आहे इलेमेंटचं त्याच कलेक्शनमधून तो एलिमेंट्स ॲक्सेस करतोय आणि आपला कोड हा एक्झिक्यूट करतोय. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर ईच ॲरे आयटम इन ॲन ॲरे. आता हा ॲरे आयटममध्ये काय काय आहे तर ॲरे आयटम हा एक इंटिजर टाईपचा आपण व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे आणि याच्या हेल्पने आपण आपल्या ॲरे आयटममधले एक एक एलिमेंट आपण इथं प्रिंट करतोय. आता हा ॲन ॲरे जो आहे तो एक ॲरे डिफाईन केला आहे ज्याच्यामध्ये 1 3 5 7 9 या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत आणि त्या ॲरेमधली एक एक व्हॅल्यू तो इथं ॲक्सेस करतोय फॉर ईच ॲरे आयटम इन ॲन ॲरेमधून आणि तो आउटपुटला प्रिंट करतोय. म्हणजे जो काही कलेक्शन दिलेला आहे एलिमेंटचा तो इथं या फॉर लूपमध्ये यूज केला जातो. याचा आउटपुट आपल्याला अशा प्रकारे मिळेल 1 3 5 7 9 म्हणजे हे जे ॲरे एलिमेंट्स आहेत ते 1 by 1 तो आउटपुटला प्रिंट करेल. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन डू वाईल लूप इन VB.NET. इट रिपीट्स द एनक्लोज ब्लॉक ऑफ स्टेटमेंट while a boolean condition is true or until the condition becomes true. It could be terminated at any time with the exit do statement. आता याच्यामध्ये जो कोड ब्लॉक आपण दिला जातो तो परत परत एक्झिक्यूट होतो जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. कंडिशन फॉल्स झाली की तो बाहेर येतो. वाईल सारखंच याचं सिंटॅक्स आहे, फक्त डिफरन्स याच्यामध्ये एवढा आहे की वाईल आणि डू वाईलमध्ये जर इनिशियल स्टेजला कंडिशन फॉल्स असेल तर तो एकदाही ते लूपिंग एक्झिक्यूट करत नाही. पण डू वाईलमध्ये जर पहिल्याच स्टेजला पहिल्याच लूपिंगला जर कंडिशन फॉल्स असेल तर ॲटलिस्ट ते लूप एकदा तरी एक्झिक्यूट होतं. एक एक्झाम्पल बघूया. व्हेरिएबल एक डिफाईन केला ए, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज केली 10 आणि आता आपण डू लूप स्टार्ट केला आहे. डू कन्सोल डॉट राईट लाईन व्हॅल्यू ऑफ एची व्हॅल्यू प्रिंट केली. नंतर एची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट केली. आता हे आपण लूपिंग कुठपर्यंत नेणार. सो लूप वाईल ए इज लेस दॅन 10. एची व्हॅल्यू 10 to 20 होत नाही, लेस दॅन 20 होत नाही तोपर्यंत हे लूप एक्झिक्यूट होईल आणि ज्यावेळेस आपली व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20 होईल त्यावेळेस आपण या लूपिंगमधून बाहेर येणार. याचा आउटपुट आपल्याला असं मिळेल 10 11 12 13 अप टू 19 पर्यंत. कारण लेस दॅन 20 आपण ही कंडिशन घेतलेली आहे म्हणून तो इक्वल टूला एक्झिक्यूट करणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन डू वाईल लूप इन VB.NET. इट रिपीट्स द एनक्लोज ब्लॉक ऑफ स्टेटमेंट वाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी क्वेश्चन बघूया. आमच्या चॅनलसोबत राहा. थँक्यू.